जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनी ह्या पुस्तकातील आज 19 मार्चचं प्रवचन. काल म्हणल्याप्रमाणे आज आपल्या गुढीपाडव्याचं पर्व आहे. रामाचं नवरात्र चालू होत आहे. तर सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप मनापासून शुभेच्छा. हे आपलं मराठी नववर्ष आहे. आपल्या सगळ्यांचं नववर्ष खूप छान जाऊ देत, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि मुख्य म्हणजे आपल्या सर्वांकडून नामस्मरण घडू दे, नामाचं प्रेम आपल्याला लागू दे, हीच माझी सदिच्छा. तर सुरू करूयात आजचं प्रवचन. प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल? निसर्गतःच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रात असते. फार काय, प्रेमाशिवाय मनुष्य प्राणी जिवंत राहू शकणार नाही. प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही आणि कष्टही नाहीत. परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही. त्याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेम जडते, पण विरुद्ध असतील त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही. किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न का होतो? तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून. परंतु थोडा विचार केला तर असे दिसते की आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो तेच कारण दुसऱ्याने आपल्याला द्वेष करायला पुरेसे होते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आणि तीच दुसऱ्याला आवडली, तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्याचा द्वेष करायला मला तेवढे कारण पुरेसे होते. मग त्याच न्यायाने त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसे नाही का? व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे. त्याचा अर्थ असा की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरुरी आहे. आणि प्रेम जडण्याकरता सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरुरी आहे. प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरुवात आपल्या घरापासून करावी. घरातली माणसे, नंतर शेजारी आणि त्यानंतर आजूबाजूला आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी. म्हणजे